Hello student, first of all you are welcome to our college. That is the late Rameshwar Pudkar Junior College Sonpet. या ठिकाणी पहिल्यांदा मला तुमचं स्वागत करावं असं वाटतं आणि अभिनंदनही करावं असं वाटतं, कारण की तुम्ही सोनपेठ तालुक्यातील विज्ञान शाखेसाठी नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व त्यामध्येही विज्ञान शाखा निवडला. या ठिकाणी विज्ञान शाखा त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयामध्ये इतर 2 शाखाही उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी विज्ञान शाखा निवडून आपण जो आपल्या भविष्यासाठी योग्य मार्ग आहे तो योग्य मार्ग या ठिकाणी आपण निवडला, त्याबद्दल तुमचे व तुमच्या पालकांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा कोविड-19च्या प्रादुर्भावामध्ये आपल्याला ही ऑनलाईन लेक्चरची सुविधा या ठिकाणी करण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण योगदान लागले त्या ठिकाणी आपल्या संस्थेचे संस्थाध्यक्ष माननीय परमेश्वररावजी कदम साहेब, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शेख शकिला मॅडम, तसेच आपल्या कनिष्ठ महाविद्यालयास वेळोवेळी मार्गदर्शन करणारे प्राध्यापक डॉक्टर मुकुंदराज पाटील सर, तसेच प्राध्यापक डॉक्टर संतोष रणकाम सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही या ठिकाणी ई लर्निंग सुविधा चालू केलेली आहे. या ई लर्निंग सुविधेसाठी आपण या ठिकाणी नाव दिलेले आहे ते म्हणजे LRKEH, म्हणजेच त्या ठिकाणी लेट राजभाऊ कदम एज्युकेशनल हब या डोमेन खाली आपल्याला ही ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व त्या अंतर्गत आपण आता या ठिकाणी 11वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जे काही सध्या स्टॉप झालेले एज्युकेशन आहे ते कंटिन्युअस ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. हे प्रयत्न चालू राहणारच आहेत. यामध्ये प्रत्येक विषय तज्ञामार्फत आपणास व्हिडिओ लेक्चर्स या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. या व्हिडिओ लेक्चर अंतर्गत आपणाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाणार आहे, जेणेकरून आपण आतापासूनच या ठिकाणी नीट, JEE अशा प्रकारच्या विविध कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपण त्या ठिकाणी खरे उतरणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचा रिझल्ट आणायचा आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी आहे प्राध्यापक मालिनी मेहत्रे, MD मेहत्रे. मी आपणास बायोलॉजी या सब्जेक्टसाठी शिकवणार आहे. तर प्रथमतः आपण या ठिकाणी बायोलॉजीचा जे काही सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट पाहत असताना यामध्ये खूप इझिएस्ट सब्जेक्ट म्हणून ह्या ठिकाणी बायोलॉजीकडे पाहिले गेलेले. प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा बायोलॉजी हा विषय खूप इझी वाटतो आणि तेही बरोबर आहे की खूप इझी आहे, पण तो इझी तितकाच आहे आणि त्याचं जे काही विश्लेषण आहे किंवा त्या ठिकाणी त्याचं जे काही आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात करणं ते सुद्धा काय खूप महत्वाचं आहे. कारण की नीटच्या लेवलवरती जर पाहिलं किंवा CET लेवलवरती जर पाहिलं तर बायोलॉजी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि या इम्पॉर्टंट सब्जेक्टसाठी आपल्याला वेळ देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आतापासूनच जर आपण यामध्ये जर त्या ठिकाणी तयारी करत राहिलो तर आपण त्या ठिकाणी नीटसाठी नाही का त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या तयारी करून उतरू शकतो नीट एक्झामसाठी. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी ही जी काही बायोलॉजी आहे त्या बायोलॉजी सब्जेक्ट विषयी त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहणार आहोत. मग आता या ठिकाणी जे काही बायोलॉजी सब्जेक्ट्स आहेत तो बायोलॉजी सब्जेक्ट कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी पाहायचा. मग बायोलॉजी म्हणजे काय ती त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व करायचंय. मग ते पाहत असताना आपण पहिल्यांदा जे काही म्हणतो इट इज द ब्रँच ऑफ सायन्स, बरोबर आहे. म्हणजे ही काय एक ब्रँच आहे विच डील्स विथ द स्टडी ऑफ there are the origin, history, life process, structure, interrelationship that are involved in plants as well as animals
इट इज नोन टू बी द बायोलॉजी. मग आता ही जी काही लिव्हिंग थिंग्स आहेत तर ती लिव्हिंग थिंग्स म्हणजेच त्या ठिकाणी जी काही ओरिजिन असेल, हिस्ट्री असेल किंवा त्या ठिकाणी लाईफ प्रोसेस असेल किंवा त्या बॉडीचं स्ट्रक्चर असेल किंवा इंटर रिलेशनशिप असेल, ही मग कशातली त्या ठिकाणी त्या प्लांट्स मधली असेल किंवा त्या अॅनिमल्स मधली असेल, म्हणजेच त्या लिव्हिंग थिंग्स मधली असेल. ह्या सगळ्यांची जी काही वेल डेव्हलप्ड स्टडी आहे त्या ठिकाणी स्टडी करणे म्हणजेच काय तर दॅट इज द बायोलॉजी. मग आता आपण बायोलॉजी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या अवतीभोवती जे काय त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स आहेत त्या सगळ्या ज्या काय आहेत त्या कशामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, बायोलॉजीमध्ये. म्हणजेच देअर आर द ऑल लिव्हिंग थिंग्स आर इन्व्हॉल्व्ड इन द बायोलॉजी. म्हणजे आता ही जी काय त्या ठिकाणी आहे ती सगळी संपूर्ण काय प्रोसेस आहे ती सगळी काय बायोलॉजीची आहे. मग आता ही जी काय देअर आर दे कॅन बी डिवायडेड ऍज इन ए मेनली 3 ग्रुप्स, 3 टाइप्स. मग आता ही जी काय बायोलॉजी आहे ती बायोलॉजी मेनली काय त्या ठिकाणी 3 ग्रुप्स मध्ये किंवा त्या 3 टाइप्स त्याचे डिवाइड केलेले. एक म्हणजे काय, दॅट आर द बॉटनी, सेकंड दॅट इज द झूलॉजी अँड थर्ड दॅट आर द मायक्रोबायोलॉजी. राईट. मग आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो की ह्या ठिकाणी बायोलॉजी म्हटल्यानंतर बायोलॉजी तर हा एकच सब्जेक्ट आहे, मग ह्यामध्ये ह्याचे 3 टाइप्स. मग आता आपण पाहिलं की ह्याच्यामध्ये जी काही ह्या ठिकाणी ह्या लिव्हिंग थिंग्सची ज्या त्या ठिकाणी स्टडी आहे ती स्टडी करत असताना आपण त्यामध्ये लिव्हिंग थिंग्स 2 प्रकारे डिवाइड करतो. एक म्हणजे एक प्लांट आणि एक म्हणजे काय अॅनिमल. राईट. मग आता हे जे काही प्लांट आणि अॅनिमल म्हटले की त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये 2 टाइप्स डिवाइड झाले, म्हणजे त्याच्या 2 टाइप्स त्या ठिकाणी बायोलॉजीच्या सुद्धा डिवाइड झाल्या. पण आता ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये जे काही बॉटनी आहे, बॉटनीमध्ये प्लांट्स केला तर झुलॉजीमध्ये काय अॅनिमल्स. मग आता हे मायक्रोबायोलॉजी दुसरी काय, त्या तिसरी स्टेप आहे ती मायक्रोबायोलॉजी काय नाही. व्हॉट इज द मायक्रोबायोलॉजी. तर पहिल्यांदा आपण ह्या ठिकाणी तिन्ही टाइप्सचं इंट्रोडक्टरी किंवा इंट्रोडक्शन त्या ठिकाणी पाहतो आपण. फर्स्ट बॉटनीचं त्या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत किंवा त्याचे डेफिनेशन त्या ठिकाणी पाहणार आहोत. द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. म्हणजे ही जी ब्रँच आहे ती कशाची आहे, त्या ठिकाणी बायोलॉजीची आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण स्टडी कशाची करणार आहोत, तर प्लांट्सची. मग ती प्लांट्सची स्टडी करत असताना देअर आर द मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल, टेक्झॉनॉमिकल, फिजिओलॉजिकल अँड स्ट्रक्चरल युनिट. म्हणजेच ह्या ठिकाणी ही जी काही त्या ठिकाणी मॉर्फोलॉजिकल असेल किंवा अॅनाटॉमिकली असेल किंवा टेक्झॉनॉमिकली असेल किंवा फिजिओलॉजिकली असेल, ह्याचं जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्याची स्टडी करणे म्हणजे दॅट इज नोन टू बी द बायोलॉजी. मग आता मॉर्फोलॉजिकल स्टडी म्हटल्यानंतर काय आपण त्या ठिकाणी पाहतो प्लांट्स असा बॉटनीची स्टडी म्हणजे त्या ठिकाणी प्लांट्सची स्टडी आहे. मग आता एखादा प्लांट दिला तुमच्या समोर आणि त्याची स्टडी करा म्हटल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तुम्ही म्हणताल की सगळे प्लांट्स आजूबाजूचे जे काय आहेत ते सगळे सारखे. प्लांटचा कलर हिरवा आहे, त्याला फुलं येतात, त्याला खोड येतो, त्याला फळं येतात. पण त्यामध्ये जसं काही त्या ठिकाणी आपण पाहतो आपल्याला प्रत्येक प्लांटचा त्या ठिकाणी काय डिफरंट पाहायला भेटतो, म्हणजे वेगवेगळा पाहायला भेटतो. म्हणजे त्या प्रत्येक प्लांटच्या लीफ सारख्या आहेत का, नाही. प्रत्येक प्लांटच्या स्टेम्स सारख्या आहेत का, नाही. त्याचे फ्लावर्स, त्याचे फ्रुट्स, म्हणजे ह्या प्रत्येक प्लांटच्या ज्या काही त्या ठिकाणी पार्ट आहेत ते पार्ट सगळे कशा प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे. मग आता ह्याची जी काही ती मॉर्फोलॉजिकल स्टडी म्हणजे काय, एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आणि इंटरनल मॉर्फोलॉजी. म्हणजे आता ही जी काही त्या ठिकाणी जे पार्ट्स आहेत त्या पार्टची स्टडी करणे. देन दीज आर द अॅनाटॉमिकल ऑल्सो विथ द टेक्झॉनॉमिकल अँड फिजिओलॉजिकल स्ट्रक्चर. म्हणजे हे जे काही त्या ठिकाणी त्या प्लांटची स्टडी आहे ती मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल म्हणजे त्या ठिकाणी जे काही इंटरनल स्ट्रक्चर आहे त्या प्लांटच्या सेल्स असतील, त्या प्लांटच्या टिश्यूज असतील, त्या प्रत्येक प्लांटची सेल्स, टिश्यूज ह्या प्रत्येक वेगवेगळ्या प्लांटच्या वेगवेगळ्या सेल्स, टिश्यूज आपल्याला पाहायला भेटतात. त्यांचं फंक्शनिंग आहे ते फंक्शनिंग वेगवेगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मग आता अशा प्रकारचे जे काही फंक्शन्स आहेत त्या ठिकाणी त्या प्लांटच्या पार्टचे ते अॅनाटॉमिकल किंवा टेक्झॉनॉमिकली त्या ठिकाणी आपण स्टडी करतो आणि त्याचं ऑब्झर्वेशन करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट आर द बॉटनी.
Next, second, it is an zoology. It is the branch of biology which deals with the study of animals. आता बॉटनीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी प्लांटची स्टडी आहे, तर ह्या ठिकाणी झुलॉजी आहे. झुलॉजीमध्ये कशाची स्टडी करायची आपल्याला? ॲनिमल्सची. आता ॲनिमल्स म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं लगेच त्याच्यामध्ये डिफरंट की आपण जे पाहतो किंवा आपल्या समोर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत ते अॅनिमल्सच्या त्या ठिकाणी एक्सटर्नल स्ट्रक्चरवरून आपण काय करतो? आयडेंटिफाय करतो आणि त्याला त्या त्या वेगवेगळ्या नावाने आपण त्याला संबोधतो. मग आता जी काही इंटरनल स्ट्रक्चर असेल किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर असेल त्या अॅनिमल्सचं ते ऑब्झर्व करणं आणि त्याची स्टडी करणं, त्याच्यावरून आपण काय करतो? त्या ठिकाणी ह्या झुलॉजीमध्ये त्या ठिकाणी त्या अॅनिमल्सची एक्सटर्नल ऍज वेल ऍज इंटरनल स्टडी करत असतो आणि त्याच्या थ्रू आपण त्या ठिकाणी ह्या झुलॉजीची स्टडी करतो. म्हणजे आता अॅनिमल्स हे एक प्रकारचे नाहीत, अॅनिमल्सची सुद्धा त्या ठिकाणी डायव्हर्सिटी भरपूर आहे, व्हरायटीज भरपूर आहेत. प्रत्येक अॅनिमल्स हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या रिजन्स मध्ये त्या ठिकाणी आढळतो, ऑब्झर्व होतो. एकच अॅनिमल्स त्या ठिकाणी सगळीकडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो का? नाही. म्हणजे ह्यांची जी काही लिव्हिंग काइंड्स आहेत त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आता बायोलॉजीमध्ये महत्वाचं झालं त्या ठिकाणी प्लांट्सची आणि अॅनिमल्सची स्टडी करणार आहोत आणि प्लांट्स आणि अॅनिमल्सची स्टडी करत असताना त्या ठिकाणी आपण बॉटनी आणि झुलॉजी ह्या दोन पार्टची स्टडी केली. थर्ड पार्ट आहे तो त्या ठिकाणी मायक्रोबायोलॉजी. आता हा मायक्रोबायोलॉजी पार्ट म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा तर पाहिलं बायोलॉजीच्या स्टडीमध्ये प्लांट्स आणि अॅनिमल्स ह्या दोघांची स्टडी करायची आणि त्याच्यामध्ये ते प्लांटमध्ये बॉटनी आणि झुलॉजी, अॅनिमल्समध्ये झुलॉजी हे दोन झाले. मग आता ही मायक्रोबायोलॉजी काय आहे? तर आपल्याला वी हॅव डज नॉट सीन अवर नेकेड आईज, म्हणजेच आपण आपल्या साध्या डोळ्याने आपण पाहू शकत नाहीत अशा प्रकारची काही लिव्हिंग थिंग्स आहेत. ती माहिती तुम्हाला कोणती? ती म्हणजे जे की त्या ठिकाणी आपण पाहू शकत नाहीत अशा प्रकारचे काही त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स आहेत. सध्याचं जे काय आहे त्या ठिकाणी कोविड-19 म्हणजे काय? दॅट इज द कोरोना व्हायरस. आता हा कोविड-19 हा काय? तो त्या ठिकाणी रोग आहे आणि कोरोना काय? त्या ठिकाणी व्हायरस आहे. व्हायरस किंवा बॅक्टेरियाज हे आपण त्या ठिकाणी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो आपण, हे आपण त्या ठिकाणी आपल्या साध्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकतो का? नाही. मग आता हे अशा प्रकारचे हे जे काही त्या ठिकाणी आपल्या साध्या डोळ्यांनी न पाहता ते आपण अंडर मायक्रोस्कोपिक डिव्हिजन, मायक्रोस्कोप खाली त्या ठिकाणी आपण त्याचं ऑब्झर्वेशन करतो. तशा प्रकारची ही जी काही लिव्हिंग थिंग्स आहेत हे दॅट आर द लिव्हिंग थिंग्स. म्हणजे हे बॅक्टेरियाज असतील किंवा व्हायरसेस असतील हे सगळे काय त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स आहेत. मग अशा प्रकारचे हे जे काही त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स आहेत त्या लिव्हिंग थिंग्सची स्टडी करणं म्हणजे काय? दॅट आर द मायक्रोबायोलॉजी. इट मीन्स इट इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स. मग आता हे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम कोणकोणते? तर तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे व्हायरसेस असतील, बॅक्टेरियाज असतील किंवा प्रोटोझोआन्स असतील, अल्गीज असतील किंवा त्या ठिकाणी फंजाय असतील. अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी मायक्रोस्कोपिक डिव्हिजन मध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व करणाऱ्या काइंड्सला आपण काय म्हणतो? दॅट आर द मायक्रोबायोलॉजी. किंवा ह्या वेगवेगळ्या काइंड्सची स्टडी करणे म्हणजे दॅट आर द मायक्रोबायोलॉजिकल स्टडी. मग आता आपण पाहतो की त्या ठिकाणी अल्गी आहेत, अल्गी आपण पाहू शकतो डोळ्याला, पण त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण ह्या ठिकाणी कशामध्ये? अंडर मायक्रोस्कोपिक डिव्हिजन मध्येच त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे आता मेन म्हणजे महत्वाचं पार्ट आहे तो त्या ठिकाणी मायक्रोबायोलॉजीमध्ये काय? बॅक्टेरियाज अँड व्हायरसेस हे मेन पार्ट त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत? त्या ठिकाणी ह्या मायक्रोबायोलॉजीमध्ये काय करायचे? ऑब्झर्व करायचे. यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज द मायक्रोबायोलॉजी. मग आता या ठिकाणी जे काही बॅक्टेरियाज आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा त्या ठिकाणी व्हायरसेस आहेत, ते व्हायरसेस हे त्या ठिकाणी फॉर्म होत असताना देर आर द सेव्हरल प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स लाईक द डिफरंट डिसीजेस कॉज्ड बाय द बॅक्टेरियाज आर युजफुल फॉर द
manufacture of various organism compounds that are the yeast is used for the preparing bakery products. मग आता ह्या ठिकाणी हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहेत जे की त्या ठिकाणी आपण त्यांच्या डिसीज कॉज्ड त्यांच्या डिसीजमुळे त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी त्यांचं फॉर्मेशन होतं किंवा त्या ठिकाणी काही बॅक्टेरियाज आहेत, ते बॅक्टेरिया हे काही हेल्पफुल असतात आपल्या ह्युमन बॉडीसाठी, तर काही हार्मफुल असतात. मग आता आपण पाहतो की त्या ठिकाणी व्हायरसेस आहेत, व्हायरसेस मॅक्झिममली काय तर त्या ठिकाणी हार्मफुल आहेत, पण बॅक्टेरियाज आहेत ते बॅक्टेरियाज काय त्या ठिकाणी काही हेल्पफुल आहेत तर काही त्या ठिकाणी काय हार्मफुल आहेत. मग आता एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ईस्ट आहे, ह्या ईस्ट थ्रू आपण काय करतो त्या ठिकाणी हे जे काही बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते बेकरी प्रोडक्ट्स आपण ह्या ठिकाणी ह्या ईस्ट थ्रू ह्या बॅक्टेरिया थ्रू काय करतो प्रोड्यूस करतो. जसं एक्झाम्पल मध्ये आणखी जर घेतलं तर आपल्या घरामध्ये कॉमनली आपण पाहतो अशा प्रकारचा बॅक्टेरिया आपण रोज त्या ठिकाणी खात असतो, अशा प्रकारचा बॅक्टेरिया कोणता आहे सांगता येईल, तर त्या ठिकाणी तो आहे दह्यामध्ये कर्ड, लॅक्टोबॅसिलस हा काय बॅक्टेरिया, तो सुद्धा काय त्या ठिकाणी आपल्याला ह्युमन बॉडीला काय त्या ठिकाणी हेल्पफुल आहे. मग अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी बॅक्टेरियाज आहेत ते बॅक्टेरियाज ह्या ठिकाणी काही हेल्पफुल असतात तर काही त्या ठिकाणी हार्मफुल असतात आपल्याला ह्या ह्युमन बिईंगसाठी. मग आता ही जी काही बायोलॉजीची स्टडी आहे ती बायोलॉजीची स्टडी इम्पॉर्टंट आहे किंवा त्या ठिकाणी ऑब्व्हियस रिझन्स काय त्या ठिकाणी जी बायोलॉजीची स्टडी करणं महत्वाचं आहे. आता आपण पाहतो की या ठिकाणी कोविड-19 वरती रिसर्च चालू, त्या ठिकाणी तो रिसर्च करत असताना त्या व्हायरसेस वरती रिसर्च करत असताना महत्वाचा रोल त्या ठिकाणी कॅरी आउट करतात, फंक्शनिंग करतात ते म्हणजे काय त्या ठिकाणी रिसर्चर्स. आता ते रिसर्चर्स कशाची स्टडी करून तिथे गेलेले तर त्या ठिकाणी बायोलॉजीची स्टडी करून गेलेले. त्या ठिकाणी ते फिजिक्स किंवा त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स अशा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे का, नाही, तिथे काय बायोलॉजी इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून त्या ठिकाणी व्हायरसेसचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्याचं कॉन्क्लुजन करून त्या ठिकाणी त्याचा जे काही रिझल्ट आहे त्याच्यावरती जी काही व्हॅक्सिन आहे ती व्हॅक्सिन तयार करण्यासाठी बायोलॉजी काय हा हेल्पफुल ठरतो. मग आता फर्स्ट आहे त्या ठिकाणी रिझन त्या ठिकाणी पाहत असताना पहिला आहे ते त्या ठिकाणी बेटर युजेस ऑफ रिसोर्सेस, म्हणजेच त्या ठिकाणी प्लांट्स असतील किंवा अॅनिमल्स असतील, दे आर आउट मोस्ट व्हॅल्युएबल रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस अँड दे आर प्रोव्हाइडेड अस फॉर द फूड, टिंबर, फ्यूल, ड्रग्स, रॉ मटेरियल्स फॉर द इंडस्ट्रीज एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी हे जे काही रिन्युएबल सोर्सेस आहेत त्या ठिकाणी ते रिन्युएबल सोर्सेस आणि नॉन रिन्युएबल सोर्सेस आपण ह्या ठिकाणी आपण पाहिलेले याच्या अगोदर 10वीला तुम्ही पाहिलं असेल रिन्युएबल सोर्सेस आणि नॉन रिन्युएबल सोर्सेस. मग आता दे प्रोव्हाइड ऍज फूड ऍज टू द टिंबर, फ्यूल, हे काय त्या ठिकाणी त्यांचं जे काही त्यांचं रिन्युएबल आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण टिंबर असेल, झाड वृक्ष आहेत ते आपण निर्मिती करू शकतो, पण त्या ठिकाणी आपण त्यांना कटिंग करून काय डिस्ट्रॉय करतो, हे दॅट इज नॉट गुड. म्हणजेच आता ह्या ठिकाणी हे जे काही त्यांचं वेगवेगळे रिझन्स आहेत ते रिझन्स आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. मग आता ह्यामध्येच त्या ठिकाणी वेगवेगळे पार्ट्स आहेत ते वेगवेगळे पार्ट्स आपण ऑब्झर्व करत असताना जी काही मॉर्फॉलॉजी असेल, हिस्टोलॉजी असेल किंवा त्याचप्रमाणे अॅनाटॉमी असेल, टॅक्झॉनॉमी असेल, फिजिओलॉजी असेल, त्याचप्रमाणे बायोकेमिस्ट्री असेल, जेनेटिक्स असतील किंवा त्या ठिकाणी इव्होल्युशन असेल, इकॉलॉजी असेल, जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, अशा वेगवेगळ्या पार्ट्स आहेत ह्या बायोलॉजीमध्ये. त्या प्रत्येक पार्टची आपल्याला काय करायची यानंतर ह्यामध्ये स्टडी करायची. तर या ठिकाणी आपण सध्या एवढ्या पहिल्या पार्टमध्ये हे जे काही इंट्रोडक्टरी पार्ट अबाउट द बायोलॉजी, त्यामध्ये त्याचे मेन 3 टाइप्स, दॅट इज द बॉटनी, झुलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यांचं ही जी काही डेफिनेशन आहे आणि त्याचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो त्या ठिकाणी आपण पाहिला. यानंतर हे जे काही त्या ठिकाणी याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सेल, त्या सेल्सचं इंट्रोडक्शन, त्या सेल्सचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, हे त्या ठिकाणी आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.